जर शरीरामध्ये उष्णता वाढली ना तर आपल्याला उष्णतेचे त्रास सुरू होतात, अशक्तपणा जाणवतो. तर स्पेशल उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे सब्जा बियांचं पाणी नक्कीच पिऊ शकता. यामुळे आपलं शरीर थंडगार राहते आणि उष्णता देखील कमी होण्यास मदत होते. तर एक चमचा सब्जा बियांना अर्धा तास पाण्यामध्ये भिजवायला ठेवायचं. त्यानंतर 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून आपण प्यायचं आहे, किंवा तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा आवडीनुसार टाकू शकता. हे जर तुम्ही पाणी दिवसभर पिलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. स्पेशल उन्हाळ्यामध्ये तर हे पाणी तुम्ही नक्कीच बनवून घ्या. जर शरीरामध्ये उष्णता वाढली ना तर आपल्याला उष्णतेचे त्रास सुरू होतात, अशक्तपणा जाणवतो. तर स्पेशल उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे सब्जा बियांचं पाणी नक्कीच पिऊ शकता. यामुळे आपलं शरीर थंडगार राहते आणि उष्णता देखील कमी होण्यास मदत होते. तर 1 चमचा सब्जा बियांना अर्धा तास पाण्यामध्ये भिजवायला ठेवायचं. त्यानंतर 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून आपण प्यायचं आहे, किंवा तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा आवडीनुसार टाकू शकता. हे जर तुम्ही पाणी दिवसभर पिलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. स्पेशल उन्हाळ्यामध्ये तर हे पाणी तुम्ही नक्कीच बनवून घ्या.